12वी घटना सीमांत उपयोगितेचा सिद्धांत। हा सिद्धांत सर्वप्रथम कोणी दिला? 1854 मध्ये कोणी? बोसेन यांनी। कोणी दिला? बोसेन यांनी। काय पार्श्वभूमी होती विद्यार्थी मित्र? काय पार्श्वभूमी होती? कसल्या आधारावर दिलेला होता? उपभोक्त्याच्या वर्तणुकीच्या संदर्भात वस्तूचा उपभोग कुठल्या पद्धतीने करतो आणि तो कसल्या पद्धतीने करायला हवा या संदर्भात 1854 मध्ये सर्वप्रथम घटना सीमांत उपयोगिता सिद्धांत बोसेन यांनी दिला। त्यानंतर 1890 मध्ये अर्थशास्त्रज्ञ अल्फ्रेड मार्शल, कोण? अल्फ्रेड मार्शल यांनी कुठला आहे? अर्थशास्त्राची मूलतत्वे, अर्थशास्त्राची मूलतत्वे नावाचा जो ग्रंथ दिलेला या ग्रंथामध्ये काय दिला? घटना सीमांत उपयोगितेचा सिद्धांत या ठिकाणी त्यांनी मांडलेला आपल्याला पाहायला भेटतो। मग 1890 मध्ये ज्यावेळेस अल्फ्रेड मार्शलने हा सिद्धांत दिला त्यावेळेस खऱ्या अर्थाने उपभोक्त्याचं वर्तन कसे असायला पाहिजे या चॅप्टरमध्ये त्यांनी हा सिद्धांत दिला। त्यामध्ये घटना सीमांत उपयोगितेचा सिद्धांत या ठिकाणी त्यांनी मांडलेला आहे। त्याला सिद्धांताचं स्वरूप पाहत असताना नेमका कुठल्या आधारावर पाहिला आहे? सिद्धांत कसल्या स्वरूपाचा आहे? काय आहे सिद्धांत? काय सांगतो? कसल्या स्वरूपाचा आहे? कशा पद्धतीचा विचार या सिद्धांतामध्ये अल्फ्रेड मार्शल यांनी या ठिकाणी मांडलेला आहे हे आपल्याला पाहायचं आहे। काय सांगतो सिद्धांत? इतर परिस्थिती स्थिर असताना काय आहे? इतर परिस्थिती स्थिर असताना म्हणजे इतर परिस्थिती स्थिर असं गृहीत धरलेलं असतं। म्हणजे ज्या वेळेस अर्थशास्त्राचा कुठलाही नियम मांडला जातो त्यावेळेस इतर परिस्थिती स्थिर गृहीत धरली। एखादा सिद्धांत लागू होण्यासाठी विशिष्ट प्रमाणात किंवा विशिष्ट प्रकारची स्थिती काय आहे असणे आवश्यक आहे म्हणून या ठिकाणी गृहीत परिस्थिती असणे आवश्यक आहे म्हणून या ठिकाणी इतर परिस्थिती स्थिर या नियमामध्ये गृहीत धरलेले आहे। ते अर्थशास्त्राच्या बऱ्याचशा सिद्धांतामध्ये इतर परिस्थिती स्थिर असं गृहीत धरलेलं आहे। गृहीत परिस्थिती विचारात घेतली जाते जेणेकरून त्या सिद्धांतासाठी लागू होण्यासाठी ही परिस्थिती लागू असते। त्यानंतर पुढे काय आहे? इतर परिस्थिती स्थिर असताना काय आहे? वस्तूच्या व्यक्तीजवळ काय आहे? व्यक्तीजवळ आधीपासून असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात काय आहे? वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास लक्षात घ्या, वाढ होत गेल्यास त्यापासून काय आहे? वाढ गेल्यास त्यापासून मिळणारे समाधान काय आहे? मिळणारे अतिरिक्त समाधान कसं असतं? अतिरिक्त समाधान क्रमशः काय होते? घटक जाणारे असते। काय असते? घटक जाणारे असते असं या ठिकाणी या सिद्धांतामध्ये अल्फ्रेड मार्शल यांनी सांगितलेलं आहे। म्हणजे ज्या वेळेस एखादा व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीला एखाद्या वस्तू त्याच्याजवळ पूर्वीचीच आहे म्हणजे एखादी वस्तू त्या व्यक्तीजवळ पूर्वीचीच आहे, व्यक्तीजवळ आधीपासून एखाद्या वस्तूचा साठा आहे परंतु त्यामध्ये काय आहे? पुन्हा भर पडली वस्तूच्या साठ्यात वाढ होत झाल्यास त्या व्यक्तीला त्या वस्तूपासून मिळणारे समाधान कशा स्वरूपाचे असतं? अतिरिक्त स्वरूपाचे समाधानावरची भर पडत असते। त्या समाधानात क्रमशः घट जाणारी असते। म्हणजे आपण एखादं उदाहरण घेऊ, एक उदाहरण दिसत आपल्याला लक्षात येतं की ज्या वेळेस आपण एखादा सिनेमा पाहायला जातो, कुठे एखादा सिनेमा पाहायला सिनेमा हॉलमध्ये जातो त्यावेळेस आपण पहिला सिनेमा पाहायला जातो त्यावेळेस आपल्याकडे जे समाधान असतं पहिला पिक्चर पाहिल्याच्या नंतर किंवा पाहायला गेलो त्यावेळेस त्या पिक्चर पासून आपल्याला काय असतं? समाधान जे मिळतं ते कसं असतं? एकदम अतिरिक्त असतं, मोठ्या प्रमाणात असतं, जास्त समाधान आपल्याला मिळतं। परंतु ज्या वेळेस आपण पुन्हा सिनेमागृहामध्ये दुसरा पिक्चर पाहायला जातो त्यावेळेस आपल्याला दुसऱ्या पिक्चर पासून मिळणारं समाधान कमी असतं। आपण तिसरा पिक्चर पाहायला गेलो त्यापासून मिळणारं समाधान
पुन्हा कमी होत जातं. आणखी आपण जर अशाच पद्धतीने 4, 5, 6 सिनेमा बघितले गेलो तर प्रत्येक सिनेमा पाहायला गेलो त्यापासून मिळणारं समाधान कशा स्वरूपात असतं, अगदी कमी स्वरूपात आपल्याला पाहायला भेटतं किंवा त्यापासून मिळणारं समाधान हे कसं असतं, घटक केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. आता या ठिकाणी या सिद्धांताची काही गृहीतके आपल्याला या ठिकाणी दिलेली आहेत. म्हणजे ज्यावेळेस अल्फ्रेड मार्शल हा सिद्धांत मांडला आपण इतर परिस्थिती स्थिर असं दिलेलं आहे त्यावेळेस काही गृहीतके या ठिकाणी या सिद्धांताची आपल्याला मांडलेली आपल्याला दिसतं. काही इतर परिस्थिती स्थिर आहे या सिद्धांत लागू होण्यासाठी काही गृहीत परिस्थिती लक्षात घेतली आहे आणि ती गृहीत परिस्थिती कुठल्या प्रकारची आहे काय दिलेली आहे हे आपण या ठिकाणी बघू. मग पहिलं गृहीतक या ठिकाणी आपला अल्फ्रेड मार्शल सांगतात की काय आहे, व्यक्ती विवेकशील असावा. काय आहे पहिलं गृहीतक, काय आहे, पहिलं गृहीतक आहे विवेकशीलता. बरोबर, काय आहे विवेकशीलता. विवेकशीलता म्हणजे काय, विवेकशीलता म्हणजे काय, यावेळेस कुठलाही सिद्धांत लागू होण्यासाठी तो व्यक्ती कसा असायला पाहिजे, विवेकी असायला हवे. म्हणजे तो हुशार असायला पाहिजे, कसल्याही प्रकारचा तो वेडा किंवा न समजणारा असायला नाही पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत तो त्याची वर्तणूक ही कशी असायला पाहिजे, सामान्य व्यक्ती कधी आहे त्याला चांगल्या वाईटाचा अनुभव यायला पाहिजे. चांगल्या वाईट काय अशा सगळ्या गोष्टीचा विचार त्याला करता यायला हवा असा व्यक्ती म्हणजे विवेकशील व्यक्ती होईल. आणि हा सिद्धांत लागू होण्यासाठी मग व्यक्ती कसा असायला हवा, विवेकशील असायला हवा. त्याच वेळेस त्याला महत्तम समाधान बिंदूची काय आहे जाणीव होईल. महत्तम समाधान काय आहे हे कळेल तर तो महत्तम समाधानाचा प्रयत्न करेल. त्याच्यानंतर दुसरा घटक आपल्याला सांगतो, दुसरा काय आहे, संख्यात्मक मापन. संख्यात्मक मापन हा जो गृहीतक दिलेला आहे, जे गृहीतक दिलेलं आहे या ठिकाणी काय आहे, उपयोगितेचे संख्यात्मक मापन करता येतं असं या ठिकाणी गृहीतकामध्ये. तर गणित सिद्धांतामध्ये काय आहे, उपयोगितेचं मापन संख्येमध्ये करता येतं आणि ती गणितीय पद्धती सहज गणितीय पद्धतीने आपल्याला सहज शक्य होईल किंवा मापन करता येईल यासाठी त्या ठिकाणी प्रत्येक उपभोगापासून किंवा उपयोगितेचं संख्यात्मक मापन करता येतं असं या ठिकाणी सांगितलेलं. म्हणजे प्रत्येक नावापासून मिळणारी जी काही उपयोगिता आहे ही एका विशिष्ट संख्येमध्ये आपल्याला मांडता येते आणि यामुळे सिद्धांत समजण्यास किंवा उपयोगिता समजण्यास आपल्याला मोठ्या प्रमाणात मदत होते. त्यानंतर तिसरा घटक आहे एकजिनसीपणा. एकजिनसीपणा. आता एकजिनसीपणा म्हणजे काय, तर समानता, एकसारखेपणा. काय आहे, एकसारखेपणा. सिद्धांतामध्ये काय वस्तूचे या ठिकाणी जी काही वस्तू आहे त्या वस्तूचा उपभोग करताना सिद्धांत लागू होण्यासाठी वस्तू या एकदिवशी असायला हव्या, होमोजिनियस. एकदिवशी असायला हव्या जेणेकरून काय वस्तूचा आकार असेल, रंग असेल, रूप असेल या सगळ्या गोष्टींमध्ये कसल्याही प्रकारचा बदल न होता वस्तू सारख्या असायला हव्या जेणेकरून त्याचा उपभोग घेत असताना त्याला उपभोगामध्ये कमी अधिक प्रमाण कुठल्याच वाटणार नाही. यासाठी तो सर्व वस्तू आकाराने, रंगाने, रूपाने या एक समान असणे आवश्यक आहे जेणेकरून त्याची समानता येईल. उपभोक्त्याला त्यातून समान पातळीमध्ये काय आहे उपभोग मिळेल. त्यानंतर चौथा घटक आहे तो म्हणजे उपभोग सातत्य. चौथा काय घटक आहे, उपभोग सातत्य. ज्यावेळेस उपभोग सातत्य म्हणजे व्यक्ती काय करणार आहे, वस्तूचा उपभोग घेणार आहे त्यावेळेस तो प्रत्येक वस्तूपासून काय उपभोग घेत असतो त्यावेळेस ती उपभोग सातत्य कायम राहायला पाहिजे. म्हणजे जेणेकरून काय असायला पाहिजे की उपभोगाचं प्रमाण हे एकानंतर दुसरा, दुसऱ्यानंतर तिसरा घेणं आवश्यक आहे. म्हणजे सारखा उपभोग घेणं गरजेचं आहे. कसल्याही प्रकारचा खंड न पडता, म्हणजे उपभोग घेत असताना पहिल्या वस्तूच्या आणि दुसऱ्या वस्तूच्या मध्ये कसल्याही प्रकारचा खंड न पडता, म्हणजे पहिल्या वस्तूचा उपभोग घेतल्यानंतर लगेच दुसऱ्या वस्तूचा, तिसऱ्या वस्तूचा, चौथ्या वस्तूचा म्हणजे महत्तम समाधानाच्या पातळीपर्यंत उपभोग सातत्य ठेवणं गरजेचं आहे. नाहीतर जर उपभोक्त्याला एक वस्तू सकाळी किंवा एक वस्तू दुपारी आणि एक वस्तू संध्याकाळी असा खंड पडत जर उपभोग घेतला तर त्यापासून मिळणाऱ्या समाधान हे काय बदलत असणार आहे. कारण की त्याला पहिल्यानंतर दुपारा घेतलं, सकाळच्या नंतर जर संध्याकाळी किंवा दुपारा त्यानंतर उपभोग घेतला वस्तूचा तर ते समाधानाच्या बिंदूपर्यंत जाणार नाहीये किंवा ते या गृहीत परिस्थितीच्या अनुषंगाने बरोबर नसणार आहे. त्यामुळे उपभोक्त्याने काय करायला पाहिजे, ज्यावेळेस हा सिद्धांत लागू होईल त्यावेळेस उपभोग सातत्य असणे गरजेचे आहे. एकानंतर एक वस्तूचा वापर करणं किंवा उपभोग घेणं गरजेचे आहे. त्यानंतर पाचवा घटक आहे योग्य आकारमान. योग्य आकारमान. ज्यावेळेस आकारमान म्हणजे वस्तूच्या आकारमान या ठिकाणी विचारात घेतलेला आहे.
कसला कुठला घेतलेला आहे वस्तूच्या आकारमान या ठिकाणी घेतलेला आहे म्हणजे उपभोग घेत असताना वस्तूच्या सर्व नगाचे आकार आणि योग्य आकारमान असणं गरजेचं म्हणजे साधारण असणं गरजेचं आहे कुठल्या तरी स्वरूपात आकारमान हे सर्वसाधारण असणं गरजेचं आहे जेणेकरून त्या आधारावर उपभोक्त्याला त्या वस्तूचा आकार असत त्या आकारावर काय करता येईल उपभोग घेता येईल म्हणजे कुठल्याही स्वरूपात एखादी मोठी वस्तू नसावी किंवा एकदम साधारण छोटी वस्तू नसावी त्या उपभोक्त्याला उपभोग घेण्यासाठी आकारानं आणि व्यवस्थित योग्य वस्तू असणं आवश्यक आहे अशा सगळ्या स्वरूपात त्यानंतर पुढचा घटक येतो स्थिरता पुढचा घटक काय आहे 6व्या क्रमांकाचं स्थिरता आता स्थिरता कुठल्या पद्धतीची आहे कशा स्वरूपात स्थिर असायला हवं मग या ठिकाणी उपभोक्ता आहे त्या उपभोक्त्याचं उत्पन्न स्थिर असायला हवं कुठलं आहे उपभोक्त्याचं उत्पन्न स्थिर असायला हवं आणि त्यानंतर उपभोक्त्याची जी काही चव आहे पसंती आहे त्याच्या सवयी असतील आवडीनिवडी असतील यासारखे घटक स्थिर असायला हवे जेणेकरून उपभोक्त्याच्या या सगळ्या गोष्टी स्थिर असेल तर हा सिद्धांत त्या ठिकाणी घटत्या श्रीमंत सिद्धांतामध्ये तो काय लागू होईल जर उपभोक्त्याच्या उत्पन्नात वाढ झाली किंवा घट झाली तर त्या ठिकाणी काय होईल उपभोक्त्याचा जो उपभोग आहे त्या उपभोग पातळीवर बदल होईल किंवा उपभोक्त्याचा चव असेल किंवा आवडीनिवडी असतील सवयी असतील अशा सगळ्या गोष्टींमध्ये जर बदल झाला तर त्या ठिकाणी त्याला प्रत्येक गोष्टीपासून समाधान वेगळं भेटेल कारण की उपभोगापासून काय होईल की जी प्रत्येक ती वस्तू उपयोगी होतो पहिल्यांदा वगैरे तर अशा वेळेस त्याला हा सिद्धांत लागू होणार नाही किंवा त्यापासून कसल्याही प्रकारचं महत्त्वाचं समाधान प्राप्त होणार नाही त्याच्यानंतरचा घटक आहे 7वा म्हणजे विभाज्यता विभाज्यता म्हणजे की सिद्धांत किंवा ग्रहितकामध्ये असं स्पष्ट केलेलं आहे की उपभोग घेत असताना वस्तूचं विभाजन होतं काय वस्तू विभाजित करता येणं आवश्यक आहे म्हणजे वस्तूचे अनेक भागामध्ये विभाजन करता यायला पाहिजे म्हणजे एका वस्तूचे 2, 4, 5 भागामध्ये विभाजन करता येणं आवश्यक आहे म्हणजे ती वस्तू ही विभाज्य असायला हवी जेणेकरून काय वस्तूचे लहान आणि मोठ्या लहान भागामध्ये काय करता येईल आकारमान काढता येईल आणि अशा वेगवेगळ्या स्वरूपात आकार घेऊन त्या ठिकाणी वस्तू विभाज्य करता येईल परंतु अपवादात्मक परिस्थितीमध्ये जसं आपल्याला सांगता येतं की फ्रीज आहे काय आहे आपण गृहोपयोगी साधनामध्ये फ्रीजचा वापर करतो या फ्रीजचा आकार काय करता येत नाही किंवा याचं विभाजन करता येत नाही मग अशा काही घटक आहेत ते अपवादात्मक परिस्थितीमध्ये या ठिकाणी येते या उपभोगी वस्तूमध्ये या सिद्धांताच्या बाजूने येत नाही कारण की वस्तूचे विभाजन करता यायला हवं असं या सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे आणि त्यानंतर 8वा महत्त्वाचा घटक आहे एकच गरज काय आहे एकच गरज नावाने या ठिकाणी आपल्याला एक घटक दिलेला आहे म्हणजे एकच गरज काय तर ज्या वेळेस आपण वस्तूचा उपभोग घेत असतो काय तर त्या वस्तूपासून आपल्याला एकच गरज पूर्ण करता आली पाहिजे तर एकाच वस्तूपासून आपण अनेक जर उपभोग घ्यायला लागलो तर त्या प्रत्येक घटकापासून काय होईल समाधान वेगळं भेटायला लागेल काय समाधान या ठिकाणी वेगळं भेटायला लागेल आणि त्यापासून काय होईल मग आपल्याला वेगवेगळं समाधान भेटणं प्रत्येक वेळेस उपभोक्त्याला कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं बदल होईल कारण की पहिल्या वस्तू एकच आहे परंतु जर वेगवेगळ्या गरजेसाठी जर ती उपयोगाला आणली जाईल तर त्यापासून मिळणारं समाधान हे वेगळं होऊ शकतं म्हणून सिद्धांतात काय सांगितलं आहे की ज्यावेळेस हा सिद्धांत लागू होत असेल तर वस्तूचा उपभोग एकाच गरजेसाठी या ठिकाणी घेणं आवश्यक आहे तरच हा सिद्धांत लागू होतो पाणी आहे उदाहरण आपल्याला घ्यायचं असेल तर पाण्याचे अनेक उपयोग आपल्याला सांगता येईल पाण्याचे अनेक उपयोग आपल्याला सांगता येईल पण पाणी फक्त पिण्यासाठी या ठिकाणी आपल्याला विचारात घेतलं जाईल कारण की पिण्यासाठी जर आपण तहान भागवण्यासाठी किंवा पिण्यासाठी विचारात घेतलं तर त्या ठिकाणी आपल्याला त्या पाण्याच्या या ठिकाणी सिद्धांतात लागू होतो तर पाणी आपण एका गोष्टीवर काय केलं अनेक गोष्टीसाठी वापरायला करायला लागतो काय पाणी अनेक घटकासाठी आपण वापरतो भाजीसाठी वापरतो पिण्यासाठी ते वापरतो त्याचबरोबर धुण्यासाठी आंघोळीसाठी किंवा घर स्वच्छ करण्यासाठी अशा अनेक गरजेसाठी जर पाण्याचा वापर करायला लागला तर हा सिद्धांत त्यासाठी लागू होत नाही तर कुठल्याही एकाच गरजेसाठी वस्तूचा उपभोग घेणं या ठिकाणी आवश्यक आहे तेव्हाच हा सिद्धांत या ठिकाणी लागू होतो आता सिद्धांताचं काही आपण तत्त्वाच्या स्वरूपात आणि आकृतीच्या स्वरूपात आपण या ठिकाणी मांडणी करून बघू कुठल्या स्वरूपात आपल्याला हा सिद्धांत समजून घेता येतो किंवा तत्त्वामध्ये काय दिलेलं आहे कशा स्वरूपाचा आहे वेगवेगळ्या स्वरूपात वस्तू दिलेली आहे एकच वस्तू दिलेली आहे आणि तिचे नगसंख्या आपल्याला या ठिकाणी विचारात घेतलेली आहे काय आहे नगसंख्या आणि त्यापासून कुठल्या स्वरूपात उपयोगिता आपल्याला प्राप्त होते किती स्वरूपात उपयोगिता प्राप्त होते मग या ठिकाणी काय दिलेलं आहे एक्स वस्तू दिलेली आहे आपल्याला काय दिलेलं आहे एक्स वस्तू दिलेली आहे आणि या वस्तूपासून आपल्याला काय उपयोगिता समान उपयोगिता कशा स्वरूपात प्राप्त होते आणि ती घटक क्रमशः कसे जाते सिद्धांत काय सांगतो इतर परिस्थिती स्थिर असताना काय होतं
एखाद्या व्यक्तीजवळ असलेल्या वस्तूच्या साठ्यात अतिरिक्त वाढ होते किंवा वाढ होत गेल्यास त्यापासून मिळणारे समाधान काय आहे? क्रमशः घटत जातं. अतिरिक्त समाधान काय असतं? घटत जाणार असतं. मग आता या ठिकाणी वस्तूची नग संख्या दिली म्हणजे x नावाची वस्तू आहे त्या वस्तूची काय आहे? नग संख्या या ठिकाणी दिलेली आहे. तर या ठिकाणी सीमांत उपयोगिता या ठिकाणी विचारात घेतली आहे. सीमांत उपयोगिता आपल्याला या ठिकाणी तक्त्यामध्ये दिलेली आहे. मग 1 2 3 4 5 6 आणि 7 अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या काय आहेत वस्तूची नग संख्या या ठिकाणी आपल्याला दिली आहे. मग प्रत्येक वेळेस म्हणजे ज्यावेळेस व्यक्ती उपभोग घेतो वस्तूचा त्या प्रत्येक नगापासून मिळणारी उपयोगिता ही काय क्रमशः घटत जाणार आहे. कशा स्वरूपात घटत जाते म्हणजे व्यक्तीला पहिल्या वस्तूपासून किती उपयोगिता प्राप्त झालेली आहे? 10 ची उपयोगिता या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. तर दुसऱ्या वस्तूपासून त्याच काय आहे 8 ची उपयोगिता प्राप्त झालेली आहे. तिसऱ्या घटकापासून किती झालेली आहे? 6 ची उपयोगिता प्राप्त झालेली आहे. तर चौथ्या घटकापासून किती झालेली आहे? चौथ्या वस्तूपासून किती उपयोगिता प्राप्त झाली आहे? 4 आणि पाचव्या पासून 2 आता आणि सहाव्या पासून सहाव्या वस्तूच्या नगापासून 0 उपयोगिता या ठिकाणी प्राप्त झाली आहे. तर सातव्या घटकापासून किती झालेली आहे? -2 उपयोगिता प्राप्त झालेली. म्हणजे या त्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की ज्यावेळेस उपभोक्ता काय करतो नियमाच्या पद्धतीने किंवा सिद्धांताच्या पद्धतीने पहिल्या वस्तूचा उपभोग घेत जातो आणि त्या पहिल्या वस्तूच्या उपभोगापासून त्याला 10 एवढी उपयोगिता प्राप्त होते. परंतु तो ज्यावेळेस उपभोग घ्यायचा वाढवतो म्हणजे त्याच वस्तूच्या नगाचा उपभोग अनेक पद्धतीने वाढवतो म्हणजे पहिल्यापासून दुसऱ्या तिसऱ्या चौथे अशी वाढ करायला जातो. त्यावेळेस त्या प्रत्येक नगापासून त्याला जी उपयोगिता मिळते ती क्रमशः काय घटत जाणारी आहे आणि घटत जाऊन एका समाधानाच्या बिंदूपर्यंत जाते. म्हणजे 6व्या ठिकाणी आपल्याला काय वस्तूला काय समाधान प्राप्त झालेलं आहे. म्हणजे हा महत्तम समाधान बिंदू या ठिकाणी आपल्याला सांगते काय महत्तम समाधान बिंदू आहे ज्या ठिकाणी या उपभोक्त्याचं समाधान झालेलं आहे. परंतु ही गृहीची काय आहे जी घटत जाणारी पण कशा स्वरूपाची धनात्मक उपयोगिता आहे. जरी घटत जाणारी काय धनात्मक उपयोगिता आहे तर या ठिकाणी जी 6व्या घटकापासून आपल्याला समाधान झालं त्या ठिकाणी 0 उपयोगिता प्राप्त झालेली आहे. त्या ठिकाणी काय कसल्याही प्रकारची उपयोगिता नाही. तर 7व्या घटकापासून जी उपयोगिता ज्या व्यक्तीला प्राप्त झालेली आहे ती कशी आहे मायनस मध्ये म्हणजे ऋणात्मक उपयोगिता या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. म्हणजे ऋणात्मक उपयोगिता म्हणजे काय त्याला 6व्या घटकापासून म्हणजे समाधान बिंदू नंतर जर त्याला वस्तूचा उपभोग घ्यायला सुरुवात केली तर अनेक पद्धतीने काय होतं तर वस्तूचा उपभोग घ्यायला गेला तर त्यापासून काय होतं त्याला समाधान मिळण्याऐवजी असमाधान प्राप्त होतं आणि त्या असमाधान प्राप्त झालं तर काय होतं त्या व्यक्तीला त्याचा उपभोग होत नाही म्हणजे त्याला ऋणात्मक परिणाम म्हणजे ऋणात्मक उपयोगिता जाणवते. अशा पद्धतीने या ठिकाणी या तत्त्वाचं विश्लेषण आपल्याला पाहायला मिळतं आणि आकृतीच्या माध्यमातून आपण बघू की कुठल्या स्वरूपात आकृतीच्या पद्धतीने मांडता येतं. पण आकृतीत काय दिलेलं आहे तर या ठिकाणी 2 अक्ष आपल्याला पाहायला भेटतात. हा कुठला आहे हा आहे x अक्ष आणि हा आहे y अक्ष. यावर काय दिलेलं आहे सीमांत उपयोगिता दिलेली आहे. यावर काय दिलेले सीमांत उपयोगिता दिलेली आहे. तर यावर काय दिलेलं आहे वस्तूचे नग दिलेले आहेत या ठिकाणी. तर हा एक 0 बिंदू आहे या ठिकाणी दोन्हीचे एकत्रीकरण होते या ठिकाणी. मग आता अशा वस्तूची नग संख्या 1 2 3 4 5 6 आणि 7 अशा सगळ्या स्वरूपाची या ठिकाणी x या अक्षावर वस्तूची नग संख्या दिलेली आहे. तर सीमांत उपयोगितेमध्ये काय दिलेलं आहे y अक्षावर सीमांत उपयोगिता या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. म्हणजे त्या व्यक्तीला त्या वस्तूचा उपभोग घेत असताना कुठल्या स्वरूपात आपल्याला उपभोग भेटतो ही तत्त्वाच्या आधारावर पाहिलं म्हणजे आता आकृतीच्या माध्यमातून आपल्याला पाहता येईल. आता पहिली वस्तू दुसरी वस्तू तिसरी चौथी पाचवी 6वी आणि 7वी या वस्तूपासून त्या व्यक्तीला काय आहे समाधान प्राप्त होणार आहे. मग ज्यावेळेस तो व्यक्ती पहिली काय करतो नगसंख्या वापरतो म्हणजे पहिल्या वस्तूचा वापर करायला लागतो त्यापासून त्याला किती उपयोगिता मिळते 10 एवढी उपयोगिता मिळते. पण तो क्रमशः काय करतो पुन्हा आणखी वाढ करायला लागतो. म्हणजे या ठिकाणी पहिल्या वस्तूचा उपभोग घेतल्यानंतर पुन्हा दुसऱ्या वस्तूचा उपभोग घ्यायला जातो त्यापासून मिळणारं समाधान त्याला काय असतं पुन्हा घटत जातो. म्हणजे तो दुसऱ्या वस्तूचा वापर करायला त्यापासून 8 उपयोगिता त्या व्यक्तीला भेटतो. मग अशाच पद्धतीने हळूहळू जे काय आहे अशा वेगवेगळ्या स्वरूपात पाहायला गेलं तर आपल्याला काय पाहायला मिळतं ते क्रमशः घटत जाणार असतं. म्हणजे या ठिकाणी तो पहिल्या वस्तूपासून उपभोग घ्यायला लागतो दुसरीकडे जातो म्हणजे अनेक पद्धतीने तो पुढे वापर करतो पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या पद्धतीनं अशा सगळ्या स्वरूपात वापर करायला लागतो. त्यावेळेस काय
त्या वस्तूपासून त्या व्यक्तीला मिळणारं समाधान कमी होतं. म्हणजे पहिल्या वस्तूपासून 10 प्राप्त झालं, दुसऱ्यापासून 8 प्राप्त झाले, तिसऱ्यापासून किती झाले 4, चौथ्यापासून 2, 8 आणि 6, 4 आणि 2, 10, 8, तिसऱ्यापासून 6, चौथ्यापासून 4, तर पाचव्यापासून 2. आणि ज्यावेळेस अनेक पद्धतीने वापर करायला लागतो, म्हणजे ज्यावेळेस इथे किती प्राप्त होत त्याला शून्य होत आहे, शून्य प्राप्त होणार आहे. आणि त्यानंतर जर त्याला अतिरिक्त वापर केला तर ते काय होणार आहे, क्रमशः घटत जाणार आहे. म्हणजे किती आहे, ज्यावेळेस तो 6व्या वस्तूच्या नंतर वापर करतो त्यावेळेस 6व्या वस्तूच्या नंतर वापर केल्याच्या नंतर काय होतं, ते क्रमशः 7व्या घटकापासून त्याला काय होतं, कमी होतं. म्हणजे ते मायनस मध्ये होणार आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी काय आहे, आपल्याला पाहता येईल की प्रत्येक नकारापासून काय मिळणारा समाधान क्रमशः घटत जाणार असते. आणि हा सीमांत उपयोगिता वक्र म्हणजे काय आहे, तो दर्शवतो की तो कसा आहे, डावीकडून उजवीकडे त्याचं निदर्शन काय आहे की डावीकडून उजवीकडे तो खाली येणार आहे. म्हणजे ऋणात्मक थोडंसं परिणाम दर्शवणार आहे. म्हणजे त्याचा उद्गार कसा आहे, डाव्या स्वरूपाला काय आहे, घटत जातो. म्हणजे काय, डावीकडून उजवीकडे क्रमशः तो काय खाली येणारा पाहायला भेटतो. आणि ज्यावेळेस ही सगळी मांडणी केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की कुठल्या स्वरूपात या ठिकाणी आहे. मग त्याच्यात काय प्रत्येक नकापासून काय आहे ते उपयोग घटत जाणार आहे. आणि ज्यावेळेस ही समाधानाची बिंदू येते त्या समाधानाच्या बिंदूची काय होतात, शून्य उपयोगित जाणार. म्हणजे या ठिकाणी त्याचं समाधान पूर्ण होतं. त्यानंतर त्यानं जर वस्तूचा वापर केला तर त्यापासून त्याला कसं असमाधान प्राप्त होतं. अशा पद्धतीने अल्फ्रेड मार्शल यांनी घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांत काय आहे या ठिकाणी सांगितलेला आहे.